नमस्कार. आज आपण इंगळे महाराज परमार्थ आश्रमात आहोत, चिंचवडगाव येथे. इंगळे महाराज परमार्थ आश्रमात आज इंगळे महाराज यांचे 5व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. अक्षय तृतीया या तिथीला महाराजांचं निधन झालेलं आहे. तसं पाहता महाराजांचं प्रत्येक कार्य हे अक्षय तृतीयेला झालेलं आहे. त्यांचा जन्मसुद्धा अक्षय तृतीयेचा आहे. त्यांचा या आश्रमाची निर्मिती अक्षय तृतीयेला झालेली. या अक्षय आश्रमातील जे काही मंदिरं बांधलेली आहेत त्याचा कळसारोहण सुद्धा अक्षय तृतीयेला झालेलं आहे आणि महाराजांनी देह सुद्धा अक्षय तृतीयेलाच ठेवलेला आहे. असं अक्षय तृतीयेचं खूप मोठं महत्त्व जे आहे ते इंगळे महाराजांच्या जीवनामध्ये होतं. आज त्यांचे चिरंजीव सोपान काका महाराज यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या आधिपत्याखाली, अध्यक्षतेखाली हा सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. मागील 5 वर्षापासून इंगळे महाराजांच्या निधनानंतर या आश्रमाचं जे काही नियोजन आहे ते स्वतः त्यांचे सुपुत्र पाहतात. या सप्ताहाचं जे नियोजन आहे आजपासूनच्या ते कसं असेल आणि त्याची रूपरेषा एकंदरीत काय असेल हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेतो. जय हरी महाराज. इंगळे महाराज परमार्थ आश्रमातील 5व्या वर्षाचं हा सोहळा या ठिकाणी आज सुरू होतोय. अक्षय तृतीयाला हा सोहळा सुरू होतोय. कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं? नियोजन म्हणजे सालाबादप्रमाणे याही वर्षी 5वा पुण्यतिथी महोत्सव जो आहे पूज्य पिताश्रींचा या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील नामांकित जी कीर्तनकार मंडळी आहेत त्यांची या ठिकाणी कीर्तन आयोजित केलेली आहेत आणि त्यानिमित्ताने परिसरातील सर्व जी पंचक्रोशीतील महाराष्ट्रातील त्यांची जी प्रेम करणारी मंडळी आहेत ती या ठिकाणी 8 दिवसामध्ये उपस्थित राहणार आहेत.